मम्मा मम्मा हा राईस तर खूप छान झालेला दिसतोय. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोटॅटो फ्राईड राईस कसा करायचा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. राईस करायला एकदम सोपा आहे आणि खायला एकदम टेस्टी लागतो. मी टेस्ट करून बघू. हा बघ ना. राईस करायला सोपा, खायला छान. कसा करायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहताच या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम टू नंदादेवनी किचन. दोन वाटा एवढे अखंड बासमती तांदूळ घेते. आता ह्याच्यामध्ये मी त्याच वाटीने मोजून 3 वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने आणि कुकरला लावून ह्याच्या आपण नेहमी आपल्या कुकरमध्ये किती शिट्ट्या लागतात भात होण्यासाठी तेवढ्या शिट्ट्या आपण करून घेऊया. कुकर होतोय तोपर्यंत आपण याची भाजी करून घेऊया. त्यासाठी मी इथं 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, एक मोठा बटाटा, मोठा नसेल तर 2 लहान मीडियम आकाराचे घ्यायचे. त्याच्यानंतर 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा आलं हे ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. भाजी करून घेऊया आपण. त्यासाठी मी इथं जाड तळाची कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. 3 पळ्या एवढं मी तेल घालणार आहे ह्याच्यामध्ये. तेल गरम झालेले, मोहरी टाकून घेऊया. मोहरी मस्तपैकी तडतडलेली आहे. जिरं टाकून घेऊया. जिरं टाकून झालं की गॅस मी बारीक केलेला आहे. हिंग टाकून घेतला. त्याच्यानंतर लसूण आणि आल्याचा ठेचा. हो, हा छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला, थोडासा लाल होईपर्यंत. थोडासा लालसर झालाय लसूण. आता ह्याच्यामध्ये टाकायचा कांदा आणि कांदाही गुलाबी रंगावरती आपण भाजून घेऊया. कांदा गुलाबी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि हे पण चांगलं मऊ करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचंय. 2 चमचे एवढं मी दही घालते. हा, खरंच दही आहे. आणि हे दही कसं लावायचं घट्ट एकदम वडी होणार, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. 2 चमचे एवढं दही घालून घेतलं. हे जास्त महत्त्वाचं. ह्याच्यामुळं भात जो आहे ना त्याला एक छान असं चकाकी येते आणि टेस्टही खूप छान लागते. हे दही सगळं ह्याच्यामध्ये आपण परतून घेऊया. मग आता ह्या दह्याचं ऑइल बऱ्यापैकी रिलीज झालेलं आहे. दही छान परतून घेतलंय. आता अर्धा चमचा एवढा लाल तिखट, आपल्या घरामध्ये असतो तो काळा मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुलाव बिर्याणी मसाला जो कोणता असेल तुमच्याकडं, हा घरात बनवलेला आहे तो मी टाकते. आणि अगदी थोडी हळद टाकायची. त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी धना पावडर टाकायची आहे. हे सगळं मिक्स करून झालं. याच्यामध्ये थोडा कढीपत्ता ऍड करूया. हे छान रसरशीत असं भाजून झालेलं आहे. चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया ह्याच्यामध्ये. भातामध्ये आपण टाकलंय त्या अंदाजाने इथं आपण मीठ टाकून घ्यायचंय. अगदी थोडासा गूळ टाकला याच्यामध्ये. गूळ टाकून झाल्यानंतर ह्या बटाट्याच्या फोडी टाकून घेऊया. नाही बाळा, स्पायसी छान चटपटीत असा राईस बनवायचा आहे आपल्याला अंशू. पण कसं असतं, जे तिखट पदार्थ असतात ना त्यात अगदी थोडा गूळ टाकला ना त्याची चव आणखीन छान होते. आता हा बटाटा सगळा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि ह्याला आता कव्हर करून आपल्याला शिजवून घ्यायचंय. छोट्या आमच्या कन्या आल्यात त्यामुळे त्या प्रश्न विचारतायत काय चाललंय ते. हे कव्हर करून आपण शिजवून ठेवूया. 1-2 मिनिटानंतर पहा, ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी एवढं पाणी घालूया. कारण आता नवीन बटाटे असतात ना वाफेवर शिजत नाही. तेल छान सुटलेले. अर्धी वाटी एवढी पाणी घालून ह्याला शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर पहा, बटाटा आपला छान शिजलेला आहे. मध्ये मी एकदा हलवून घेतलेला आहे. एकदम सॉफ्ट आणि छान झालाय. म्हणून मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि दही टाकल्यामुळं बघा भरपूर असं ह्याचं ऑइल रिलीज झालेलं आहे. ही सगळी प्रोसेस होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन
झाकण पडलेलं आहे. झाकण पडल्याबरोबर मी हा राईस काढून घेतलेला आहे. हा पटकन मोकळा होतो. जास्त वेळ कुकरमध्ये ठेवायचा नाही. हा सगळा राईस मी ह्याच्यामध्ये काढून घेते. पहा, उलथण्याच्या साहाय्याने गरम आहे, कारण मी लगेच वाफ गेल्याबरोबर हे कुकरमधनं काढून घेतलेलं आहे. हे सगळं काढून घेते. हा सगळा राईस ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आपण हा मिक्स करून घेऊया. हे मिक्स करतानाच थोडी कोथिंबीर घालून घेऊया. भाजी झाल्याबरोबर घातली तरी चालेल बरं का, इथं घातली तरी टेस्ट छान लागते. हे सगळं मिक्स करून घेते मी. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटासाठी आपण हे कव्हर करून ठेवूया. आता हे अनकव्हर करते मी. बघा, आपला मस्तपैकी हा पोटॅटो फ्राईड राईस रेडी. आणि आपण तांदूळ उकळून न घेता कुकरला शिजवलेत तरीही अख्खे राहतात हे तांदूळ. फक्त वाफ गेल्याबरोबर आपण कुकरचा डब्बा लगेच काढून घेतला होता. आता आपण हे सर्व करूया. हा राईस आपण सर्व करूया. बघा, एकदम मस्त मोकळा आणि टेस्टी असा हा राईस आपला तयार झाला. हो अंशू, 2 मिनिटं थांब, मी देते तुम्हाला. 2च मिनिटं. कसा दिसतोय राईस अंशू? तिखट? तिखट नाही बाळा, हे रंग दिसतो तसा, फक्त टेस्टला खूप छान लागतो. मस्त असा मोकळा हा आपला पोटॅटो राईस तयार झाला. मम्मा मम्मा हा राईस खूप छान झालेला दिसतोय. मम्मा राईस खूप खूप छान झालाय. तुम्ही पण सगळे हा राईस करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.